नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागांतर्गत चौकीदार या पदासाठी ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल टेस्ट अपडेट बघणार आहोत. अपडेट अशी आहे की रिस्पॉन्स शीट तुमची आलेली आहे. ती रिस्पॉन्स शीट कशी तुम्हाला डाउनलोड करता येईल याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घेता येईल हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स शीटच्या ज्या महत्त्वाच्या डेट्स आहेत त्यासुद्धा बघणार आहोत. जसं की रिस्पॉन्स शीट तुम्हाला कधी ते कधीपर्यंत डाउनलोड करता येईल, ऑब्जेक्शन कधी ते कधीपर्यंत घेता येईल, याचे सर्व डेट्स आहेत त्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच जर तुम्ही काही जणांनी जर रिस्पॉन्स शीट बघितली असतील तर तुमचा जो स्कोर आहे, ॲक्च्युअल जो स्कोर आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला तुमचा जो कट ऑफ आहे तो लवकरात लवकर सांगता येईल. ठीक आहे, त्याच्यावरती मी सुद्धा लवकर व्हिडिओ बनेल कट ऑफवरती. ठीक आहे, आतापर्यंत आपलं प्रेडिक्शन बरोबर येतच आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक प्रोव्हाइड करेल. ती लिंकवर जर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डायरेक्ट ही स्क्रीन येईल तुमच्यासमोर. तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही फॉर्म भरताना प्रोव्हाइड केला होता तो तुम्हाला ईमेल आय डी इथे टाईप करायचा आहे आणि जो तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर साइन इनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही साइन इन केल्यानंतर तुम्हाला जो पुढे येईल प्रोसेस ती तुम्हाला सांगतो. जर तुम्ही पासवर्ड जर विसरला असेल तर फॉरगेट पासवर्डवरून तुम्ही चेंज तुमचा पासवर्ड करू शकता. ठीक आहे, आता काही जणांना रिस्पॉन्स शीट डाउनलोड होत नाही त्यांच्यासाठी सांगतो. तुम्हाला असा मेसेज येत असेल त्यामुळे काही ह्याच्यामध्ये जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्हाला फक्त याच्यावरती क्लिक करायचं आहे, ऑलवेज अलाउ पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स. ठीक आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डनवरती क्लिक करायचं. तुमची रिस्पॉन्स शीट वगैरे तुम्हाला डाउनलोड करता येईल, ऑब्जेक्शन तुम्हाला घेता येईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट बघूया आपण, थांबा एक मिनटं. त्याच्यातील महत्त्वाची तुम्हाला तारीख सांगतो. 29 तारखेला तुमची जी जाहिरात आलेली होती आणि तुमच्या 28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तुमचे एक्झाम झाले होते. ठीक आहे, आता तुम्हाला आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन कधीपर्यंत घेता येणार आहे तर 7 ऑगस्ट 2026 ते 9 ऑगस्ट 2026 तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आक्षेप नोंदणी आणि पाठपुरावा कधीपर्यंत 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत तोपर्यंत तुम्ही हे करू शकता. आणि त्याची जी वेबसाईट आहे ती तुम्हाला ही आहे, ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाईल ती लिंक. त्याच्यानंतर बघा याने सांगितलेलं आहे, वरील कालावधीत आक्षेप नोंदणी आणि पाठपुरावा पार पडल्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. याची सर्व परीक्षेस उपस्थित असलेल्या उमेदवारांनी नोंदणी घ्यावी. म्हणजे काय, जर तुम्ही ह्याच्यानंतर केलं म्हणजे 10 तारखेला केलं तर तुमचा आक्षेप घेतला जाणार नाही. ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता मगाशी जसं सांगितलं तुम्हाला ईमेल आय डी तुम्ही टाकल्यानंतर, पासवर्ड टाकल्यानंतर, साइन इन केल्यानंतर तुम्हाला सरळ असं येईल, असा म्हणजे तुमच्यासमोर अशी स्क्रीन असेल. तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट ऑफिससाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. परत तुमचं स्टेटस सक्सेसफुल दिसेल. इथून तुम्ही आता तुमच्याकडे 2 ऑप्शन असणार आहेत, एक रिस्पॉन्स शीटचा आणि एक ॲड ऑब्जेक्शनचा असणार आहे. इथून तुम्ही रिस्पॉन्स शीट तुमची डाउनलोड करू शकता. आता रिस्पॉन्स शीटवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला असा मेसेज येतो जो तुम्हाला मगाशी दाखवला. त्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं, ऑलवेज अलाउ पॉपअप्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि डन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट डाउनलोड होणार आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता जर तुम्हाला ह्याच्यावरती ऑब्जेक्शन जर करायचं असेल, ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते तुम्हाला सांगतो कसं घ्यायचं ते. ठीक आहे, रिस्पॉन्स शीट डाउनलोड झाली. आता जर मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे जर रिस्पॉन्स शीट तुम्ही डाउनलोड केली असेल, त्याच्यानंतर जर तुम्ही स्कोर तुमचा चेक केला असेल, तुमचा स्कोर काउंट केल्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आठवणीने सांगा सर्वांनी. ठीक आहे, जेणेकरून मला कट ऑफ सांगता येईल. सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये सुद्धा किती स्पर्धा आहे ते सुद्धा दिसेल आणि मी नंतर कट ऑफसुद्धा सांगणारच आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केले ॲड ऑब्जेक्शनवरती तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल ॲड ऑब्जेक्शनची. इथे तुमचा रोल नंबर असेल, तुमचं नाव असेल, परत इथं डेट असेल, शिफ्ट असेल, तुमची जी तुम्ही शिफ्ट म्हणजे कुठली जी तुमची शिफ्ट होती त्या दिवशी ती असणार आहे. आणि इथे क्वेश्चन पेपर सेट नेम असणार आहे. परत तुमचा तर इथे तुम्हाला कुठल्या क्वेश्चनवरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, जो पण असेल तो XYZ क्वेश्चन आय डी असेल तिथं क्वेश्चन आय डी तुम्हाला दिसणार आहे, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, नंतर टाईप ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ऑप्शन आय डी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला बरोबर वाटतो आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला कमेंट लिहायची आहे की का तुम्हाला वाटतं हे उत्तर चुकीचं आहे किंवा काय ह्याच्यामध्ये काय त्रुटी आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. 150 कॅरेक्टर्समध्ये लिहू शकता तुम्ही. त्याच्यासोबत तुम्हाला फाईलसुद्धा जोडायची आहे. आता महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती लक्षात ठेवा. ठीक आहे, हेतून तुम्ही ॲड ऑब्जेक्शन करू शकता. ठीक आहे, आता महत्त्वाची गोष्ट काय, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेता काही विद्यार्थी काही पण म्हणजे कुठले पण रेफरन्स वापरत असतात तर तसं तुम्हाला म्हणजे तुमचं ते गृहीत धरणारच नाही आहे. ठीक आहे, कन्सिडर करणारच नाही. तर तुम्हाला कुठले रेफरन्स वापरायचे आहेत, स्टेट बोर्ड असेल, स्टेट बोर्ड,
NCERT, NCERTचे जे पुस्तक आहेत ते, गव्हर्मेंटचे जे रिपोर्ट आहेत, गव्हर्मेंटच्या वेबसाईट असतील, परत जे मुक्त विद्यापीठ आहेत म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची पुस्तके, परत जे स्टँडर्ड्स म्हणजे मान्यता असलेले रेफरन्स बुक्स आहेत, म्हणजे बऱ्यापैकी सर्व विद्यार्थी वापरतात अशी पुस्तकं जे असतात, जसं की मराठीसाठी मोरा वाळंबे पुस्तक झालं, ह्याच्यातून तुम्ही रेफरन्स हा पुस्तकातून जर तुम्हाला वाटलं की नाही हा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं आहे तर तुम्ही मोरा वाळंबेच्या पुस्तकातून तुम्ही, कारण तो स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे, ठीक आहे, तिथून तुम्ही ऑब्जेक्शन करू शकता. त्यामुळे इथूनच तुम्हाला हे करायचं आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर कुठलं पण तुम्ही पुस्तक उचलणार त्यातलं हे किंवा ChatGPTवरचं हे करणार तर ते गृहीत धरणार नाही. ChatGPT असेल, AI वरचं कुठलं जर असेल तर ते तुम्हाला तुमचं गृहीत धरणार नाहीत, हे लक्षात ठेवा. असे रेफरन्स बुकच हवेत. इथून ऑब्जेक्शन करू शकता. जर तुम्हाला अजून जर हे करायचं असेल तर परत तुम्ही इथून काय करू शकता, ऑब्जेक्शन करू शकता. दुसरं जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सेम प्रोसेस त्यासाठी आहे. तुम्हाला इथं नंतर क्वेश्चन ID टाकायचा आहे. बाकी सेम प्रोसेस मग जसे सांगितली तशीच प्रोसेस असणार आहे. हीच तुम्हाला परत इथं माहिती सर्व दिलेली आहे की प्रश्न ID वगैरे असेल, टाईप ऑफ ऑब्जेक्शन, पर्याय ID, टिप्पणी वगैरे, पुरावा अपलोड करा, हे सर्व तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. फक्त ह्याचं जरा लक्षात ठेवा की जास्त काही विषय नाही याच्यामध्ये. फक्त तुम्हाला इथं काय असणार, इथं परत एकदा क्लिक करून तुम्हाला पॉपअप ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं. तुमची जी पण रिस्पॉन्स शीट आहे ती तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि ऑब्जेक्शन पण सुद्धा घेता येईल. आता फक्त एक करा, तुमची जी पण कास्ट असेल, जर ओपन असेल तर ओपन कास्ट, OBC असेल किंवा SCBC असेल कास्ट असेल आणि तुमचे डॅश करायचं आहे, कास्ट आणि डॅश, आणि तुमचे जे पण मार्क असतील XYZ, ठीक आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, जेणेकरून मी तुमचा लवकरात लवकर तुम्हाला उद्यापर्यंत कट ऑफ सांगतो. जर तुम्ही जास्त जणांचा जर कमेंट्स आल्या तर लगेच तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेल की कट ऑफ किती लागेल तो. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर सांगा, जेणेकरून तुम्हालासुद्धा स्पर्धा तुमची समजेल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तसेच तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनल जर अजून जॉईन झालं असेल तर नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ठीक आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर अजून तुमचे काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण त्याच्यावरती जो कट ऑफचा व्हिडिओ आहे तो सुद्धा लवकरात लवकर बनवून घेऊया. फक्त ही तारीख जरा लक्षात ठेवा, 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत दरम्यान तुम्ही फक्त ऑब्जेक्शन घेऊ शकता, नंतर घेता येणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑब्जेक्शनची डेट लक्षात ठेवा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ, आजची माहिती इथेच थांबूया. जय हिंद.